बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। राज्य सरकारला 4 महिन्यांचा अल्टिमेटम। 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख न दिल्यास मंत्रालयात घुसणार, कडूंचा इशारा। पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। अजितदादा बोलायला उभे राहतात, जोरदार घोषणाबाजी। पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढलं। पायलटकडून थ्रस्ट प्रॉब्लेम झाल्याचा शेवटचा संदेश। विमान उड्डाणासाठी ताकद मिळत नसल्याचा एटीसीला शेवटचा संदेश। एटीसीनं संपर्क साधला असता पायलटकडून प्रतिक्रिया आल्या नसल्याची माहिती। मनसेच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती। किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे यांच्यात गप्पा। युतीच्या चर्चांना उधाण। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवरून राऊतांचा टोला। तर 2 दिवसात भेटीचं कारण महाराष्ट्राला समजेल, अविनाश जाधवांचं सूचक विधान। माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मीच होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। निवडणुकीच्या रिंगणात स्वतः अजित पवार। गोवंडीमधील शिवाजीनगरमध्ये डंपर चालकानं 4 जणांना चिरडलं। 4 पैकी 3 तरुणांचा मृत्यू। परिसरात काही काळ तणाव। फोन करूनही रुग्णवाहिका मिळालीच नाही। बाळ आईच्या पोटातच दगावलं। मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बापाचा एसटीनं 70 किलोमीटरचा प्रवास। पालघरच्या मोखाड्यातील मन हिलावून टाकणारी घटना। आरोग्य विभागानं सोयीप्रमाणे हात झटकले। आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान। अनुदान देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी। राज्य शासनाकडून शासन निर्णय जारी। मणिपूरमध्ये 5 जिल्ह्यांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त। भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स यांची धडक कारवाई। घातपाताचा कट उधळला।